प्रियानो, पौलाने आशा केली उत्तर मिळेल, पण मिळालं नाही. उत्तर मिळालं नाही यावरून त्याने टेन्शन घेतलं नाही, कारण असं होतं की माझं जीवन त्या देवाच्या हातात आहे. कधी मला कोठे घेऊन जायचं आहे हे त्या देवाला ठाऊक आहे. यामुळे मी चिंता का करू? फेलिक्स जो होता तो आता निघून गेला. आता फेस्त आला आहे. कोण आला? फेस्त आला. आता जो फेस्त आला होता ना, तो नवीन अधिकारी होता. हा फेस्त आल्यानंतर, तो तेथे आल्यानंतर तो पहिलं यरुशलेममध्ये गेला. यरुशलेमला आल्यावर फॉर्मॅलिटीनुसार तेथील त्या अधिकाऱ्यांची भेट त्यांनी घेतली व तेथील लोकांची भेट घेतली. तेव्हा लगेच तेथील यहुदी लोकांनी पौलाबद्दल त्याला सांगितलं, तुम्ही पौलाचं काय करणार आहात? पहा 25 अध्याय 3 वचन. आणि मेहरबानी करून त्याला यरुशलेमेत बोलावून घ्यावे अशी त्याच्याकडे विनंती केली. वाटेत दबा धरून त्याचा घात करण्याचा त्यांचा बेत होता. फेस्ताने उत्तर दिले, पौल कैसरियात कैदेत आहे. मी स्वतः लवकरच तिकडे जाणार आहे. म्हणून त्या माणसाचा काही अपराध असला तर तुमच्यातील प्रमुखांनी माझ्याबरोबर येऊन त्याच्यावर आरोप ठेवावा. पहिल्या वचनापासून. मग फेस्त सुभ्यात आल्यावर 3 दिवसांनी कैसरियाहून वर यरुशलेमेस गेला. तेव्हा प्रमुख याजक व यहुद्यांतील मुख्य पुरुष ह्यांनी त्याच्याकडे पौलाविरुद्ध फिर्याद नेली. या मुख्य याजकांनी आणि यहुदी लोकांनी सर्वांनी जाऊन ते फेस्ताला बोलू लागले, तुम्ही या पौलाचं काय करणार आहे? या पौलाला जीवे मारलं पाहिजे. त्याला तेथून आमच्या यरुशलेममध्ये घेऊन या. येथे आम्ही तुम्हाला दाखवून देतो या पौलाचं काय होतं ते. असं ते लोक जेव्हा आवेशाने बोलू लागले तेव्हा फेस्त म्हणाला, ठीक आहे, मी येथून गेल्यानंतर तुम्ही सांगता तसं पौलाला यरुशलेममध्ये पाठवून देतो. असं बोलला का? नाही बोलला. त्याने काय म्हटलं माहीत आहे? तो कैसरियामध्ये आहे, तो कैदेत आहे. मी तिकडे गेल्यानंतर त्याचा विषय ऐकून घेऊन मी त्याचा निर्णय देईल. म्हणजे फेस्त या गोष्टीसाठी तयार नव्हता की त्याने पौलाला यरुशलेमेत पाठवून द्यावं. त्याच्या कैदेमध्ये जो होता त्या पौलाबद्दल हे जे लोक काही दोष लावत आहेत त्याचा निर्णय तेथे लावू. जर तुम्हाला काही निर्णय द्यायचा आहे तर प्रमुख लोकांनी या. पौलाची चूक काय आहे, त्याने कोणता अपराध केला हे तुम्ही दाखवून द्या. तेथे त्याला दंड देतो. चला माझ्यासोबत. म्हणजे फेस्ताचा पौलाला यरुशलेममध्ये आणण्याचा उद्देश नव्हता. कैसरियामध्येच मी पौलाला त्याच्या अपराधाचा दंड देईल. तुम्ही जे कोणी प्रमुख आहात तुम्ही येऊन त्याच्यावर दोष लावा असं म्हटलं. त्यानंतर काय घडलं? 6वे वचन पहा. मग तो त्यांच्यामध्ये 8-10 दिवस राहून कैसरियास खाली गेला आणि दुसऱ्या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलाला आणण्याचा हुकूम केला. तो आल्यावर यरुशलेमेहून आलेल्या यहुद्यांनी त्याच्या भोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले. फेस्ताने तेथे पोहोचल्यानंतर त्याने पौलाला बोलावलं. पौल समोर आला व यरुशलेमेहून काही यहुदी लोक देखील तेथे आले. जे लोक तेथे आले होते, पौलाचा तेथे येण्याचा उशीर होता, उभं राहण्याचा उशीर. लगेचच 1 नाही 2 नाही बऱ्याचशा लोकांनी, बरेचसे लोक तेथे पौलाच्या विरुद्ध बोलण्यासाठी उभे राहिले. सर्वात प्रथम जे लोक विरोधामध्ये उभे होते ते बरेचसे लोक होते, हे लक्षात असू द्या. आणि दुसरं आहे, त्यांनी बरेचसे गंभीर असे दोषारोप त्याच्यावरती ठेवले. तिथे बरेचसे लोक आले आणि त्यांनी अन्यायाने पौलाविरुद्ध, जे लोक तेथे उभे होते ते बरेचसे होते. ते लोक कोणते आरोप घेऊन आले होते माहीत आहे, ज्याचा पुरावा देणं अवघड होतं. असे गंभीर ते आरोप त्यांनी बरेचसे पौलावरती लावले. पहिलं आहे, बरेचसे लोक आले. दुसरं आहे, बरेचसे आरोप लावले. आणि तिसरं आहे, बरेचसे गंभीर असे आरोप त्यांनी पौलावरती ठेवले. परंतु बायबल आम्हाला सांगतं, पहा 7वे वचन आपण पाहूया. तो आल्यावर यरुशलेमेहून आलेल्या यहुद्यांनी ज्याचा पुरावा त्यांना देता आला
नाही, देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले. पौलाच्या विरुद्ध पुष्कळ लोक उभे राहिले. त्यांनी पुष्कळ आरोप ठेवले व ते आरोप अतिशय गंभीर होते, दुःख देणारे होते, ते वेदना देणारे आरोप होते, सहनशक्ती पलीकडे होते. आज हा संदेश ऐकत असणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो, आपल्या आत्मिक जीवनामध्ये ही गोष्ट सहज आहे ना? आत्मिक जीवनामध्ये ही गोष्ट सहजपणे घडत असते ना? पौलाच्या विरुद्ध एक दोन लोक उभे नव्हते, पुष्कळ लोक त्याच्या विरुद्ध उभे होते. आज तुम्ही तुमच्या जीवनात देखील देवाचे साक्षीदार बनून जगायचं आहे. देवाला आवडेल असं जीवन जगायचं आहे. देवाच्या मर्जीमधली सेवा करायची आहे, अशी आशा तुम्ही करून जर तुम्ही पुढे जात आहात तर तेव्हा तुमचा विरोध करणारे एक दोन लोक राहणार नाही, पुष्कळ लोक तेथे असणार. तुम्हाला दुःख होईल असे आरोप लावणारे लोक कसे आरोप लावतील माहीत आहे? अतिशय गंभीर असे आरोप करतील जे तुम्हाला सहन होणार नाही. अशी निंदा करणारे देखील बरेचसे लोक असतात. कदाचित आजचा संदेश ऐकणाऱ्यांपैकी तुम्हामधील आज बरेचसे लोक अगदी अशाच परिस्थितीमधून चाललेले असतील. तुम्ही म्हणत असाल, पास्टर साहेब, माझ्यावरती जे आरोप लावण्यात आलेले आहेत ते एक किंवा दोन नाहीत, पुष्कळ आरोप लावण्यात आलेले आहेत. दुसरं, ते जर छोटे मोठे आरोप असते तर काही हरकत नाही, दुर्लक्ष करून सोडून देता आलं असतं. त्याकडे लक्ष न देता सोडल्या जाऊ शकतं, त्याकडे न पाहता सोडून दिला जाऊ शकतं. पण माझ्यावरती जे आरोप लावण्यात येत आहे ते सहनशक्तीच्या पलीकडे आहेत, ज्यांना सहन करणं अतिशय अवघड आहे. ते साधं ऐकण्यासाठी देखील अतिशय घाणेरडे असे वाटतात. असे हे आरोप ते लोक माझ्यावर लावत आहेत. तर मग ऐका, असेच आरोप पौलावर देखील लावण्यात आले. व तिसरं आहे, कोणी ते आरोप लावले? त्याच्याच लोकांनी. कोणी? त्याच्याच बांधवांनी. हा पौल कोण होता? तो यहुदी होता. आता पौलाच्या विरोधामध्ये कोण बोलत आहे? यहुदी लोकच. ते पौलाचेच लोक होते. प्रियांनो, अनेकदा तो सैतान तुम्हाला दुःखी करण्याकरिता, तुम्हाला घायाळ करून सोडण्यासाठी, सहनशक्तीच्या पलीकडे असणारे आरोप तुम्हावर लावण्यासाठी तो सैतान साधारणपणे ज्या लोकांचा वापर करतो ते लोक कोण असतात माहीत आहे? जे तुमच्या अगदी जवळ असतात त्याच लोकांचा तो उपयोग करतो. जेथे तुम्ही नोकरी करता त्या ठिकाणी जे तुमच्या अगदी जवळ असतात त्या लोकांना तो तुमच्या विरोधामध्ये उभं करेल. ज्यांच्यावरती तुम्ही अतिशय विश्वास ठेवता त्यांच्यामध्ये प्रवेश करून तुमच्या विरोधात ते तुम्हावर आरोप लावतील असं तो करत असतो. तुम्ही ज्यांच्यावरती अतिशय प्रीती करता त्या लोकांकडूनच तो सैतान तुम्हाला निराश करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच लोकांद्वारे तो तुमच्यावरती आरोप लावण्याचा प्रयत्न करत असतो. तुमचे विरोधक जर तुम्हाला काही म्हटले तर तुम्ही लक्ष द्याल का? त्या लोकांचं तोंडच चांगलं नाही, यामुळेच ते नेहमी काही ना काही बोलत असतात, म्हणून मी अजिबात लक्ष देत नाही. परंतु ज्यांच्यावर तुम्ही प्रेम केलं तेच जर बोलू लागले तर? जे तुम्हाला आवडतात तेच लोक बोलू लागले तर? जे तुमचे मित्र आहेत तेच जर तुमच्या विरुद्ध काही बोलले तर ते सहन करता येणं अवघड जात असतं. का माहितीये? कारण तुम्ही म्हणाल, जर ही गोष्ट कोणी परकं बोललं असतं तर मी लक्ष दिलं नसतं. पण माझे लोकच असं बोलले, माझे नातलगच असं बोलतील तर, माझ्या घरातील व्यक्तीने असं बोललं तर, माझ्या भावांनीच असं बोललं तर, मग मी कसं सहन करायचं? यस, तो सैतान तुम्हाला दुःखी करण्यासाठी, तुम्हाला घायाळ करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला तो उपयोगात आणेल. त्या दिवशी पौलाला निराश करण्यासाठी परमेश्वराच्या प्रति पौलाच्या मनामध्ये जो आवेश होता, जी ज्वलंत इच्छा होती, तिला दूर करण्यासाठी त्याच्याच लोकांचा सैतान वापर करत होता. त्याला घायाळ करण्यासाठी, त्याच्यावर दोषारोप लावण्यासाठी, जे सहनशक्ती पलीकडे आहे असे दोषारोप ठेवण्यासाठी. प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कृपा करून लक्ष द्या. अनेकशा संदर्भांमध्ये सैतान जेव्हा तुम्हाला परीक्षेत पाडेल तेव्हा तुम्ही इतरांना दोष देत असाल, तुम्ही इतरांना शब्दांनी घायाळ करत असाल. परंतु ज्यांच्यावरती आरोप तुम्ही ठेवत आहात, जर ते आरोप खरे नसतील तर त्या आरोपांचा परिणाम म्हणून तुम्हाला त्याचा दंड मिळणार. काय ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे?
जर तुम्ही कोणा व्यक्तीवर आरोप लावत आहात व जर तुम्ही लावत असलेले ते आरोप खरे नसतील तर मग तुम्ही जे आरोप लावले आहेत त्याचा दंड तुम्हाला निश्चित मिळणार. यामुळे आत्मिक जीवनामध्ये आपण कोणाला आरोप लावावेत ही चांगली गोष्ट नाही आहे. बरेचसे पती आपल्या पत्नीवरती आरोप लावत असतात आणि काही पत्नी आपल्या पतींवर आरोप ठेवत असतात. कुठे नोकरी करण्याच्या जागेमध्ये जे वरील अधिकारी असतात खालील व्यक्तींवरती ते आरोप लावत असतात. काही मोठे लोक जे आहेत ते त्यांच्यापेक्षा छोट्या लोकांवरती कितीतरी आरोप लावतात. काही धनवान लोक गरीब लोकांवरती अतिशय आरोप ठेवत असतात. काही मित्र त्यांच्या मित्रांवरती खूप सर्व आरोप लावत असतात. सहकाऱ्यांविषयी आरोप लावण्यात येतो, क्लासमेट्सवरती आरोप लावण्यात येतो, कलिग्सवरती आरोप लावला जातो, कुटुंबातील सदस्यांवरती आरोप केला जातो, सेवकांवरती आरोप केला जातो, आत्मिक व्यक्तीवरती आरोप करण्यात येतो. हे कुठेही आत्मिकतेचं लक्षण असं अजिबात नाही आहे. तुम्ही जे आरोप लावत आहात त्याचा पुरावा जर देता आला नाही तर मग त्या बाबतीत निश्चित तुम्हाला हिशोब द्यावा लागणार. बायबलमध्ये आम्ही पाहतो की त्या लोकांनी येऊन पौलावरती गंभीर असे पुष्कळ आरोप लावले. त्यांनी पुष्कळ आरोप लावले परंतु त्यांपैकी एकही ते प्रूफ करू शकले नाहीत. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, तुमच्या जीवनामध्ये जे दोषारोप तुम्ही लावत आहात आणि जे विचार तुम्ही करत आहात, ज्या विचारांनी तुम्ही संभ्रमात पडत आहात, जो विचार तुम्ही करता तो जर खरा नाहीये तर त्याची जी किंमत आहे, जो दंड आहे, तो भरल्यापासून तुम्हाला पळता येणार नाही. पौलाचं जीवन जर बारकाईने पाहिलं तर तो का निर्भयपणे जीवन जगला माहिती आहे? पौलाने कोणतीही चूक केलेली नव्हती यामुळे. त्यानंतर पुढे काय घडलं चला आपण पाहू. यहुद्यांनी त्याच्या भोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले. 8वे वचन. पौलाने प्रत्युत्तर केले की मी यहुद्यांच्या नियमशास्त्राचा, मंदिराचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही. पौल बोलत आहे, तू ज्या प्रकारे प्रश्न करू शकतोस, जो प्रश्न तुला करायचा आहे तो तू कर. ज्या बाबतीमध्ये तुम्ही माझ्यावरती आरोप प्रूफ करू इच्छित आहात तुम्ही करा. सर्वात प्रथम जे यहुदी माझ्या विरुद्ध जे काही बोलत आहेत, मी त्यांच्या नियमशास्त्राच्या विरोधामध्ये कोणताही अपशब्द काढला नाही. दुसरं, मंदिराबद्दल देखील मी काहीच चुकीचं बोललो नाही. कैसराच्या विरुद्धही येथे येऊन मी कोणताही अपराध केलेला नाही. हे लोक जे जे दोषारोप माझ्यावरती येथे ठेवत आहेत यांपैकी माझ्या हातून कोणतीही गोष्ट घडली नाही. प्रिय भाऊ आणि बहिणींनो, आपण पौलाप्रमाणे जीवन जगलो तर किती बरं राहील. आरोप लावणारे लोक राहतील त्यांना लावू द्या. आलोचना करणारे लोक असतील त्यांना आलोचना करू द्या. दुःख देणारे लोक राहतील त्यांना दुःख देऊ द्या. परंतु तुम्ही तर पवित्र असं जीवन जगायचं आहे. निष्कलंक असं जीवन जगायचं आहे. निष्कपट असं जीवन जगायचं आहे. निर्दोष असं जीवन जगायचं आहे व धार्मिकतेचं जीवन जगायचं आहे. तेच तुम्हाला धैर्य देईल, तेच तुम्हाला विजयी बनवेल. पुष्कळ लोक येऊन जेव्हा पौलाच्या विरुद्ध दोष लावत होते तेव्हा पौल आपल्या विश्वासाच्या बाबतीत डगमगला नाही आणि पौलाची जी मानसिकता होती ती कोठेही विचलित झाली नाही. त्याला हे माहीत होतं की मी कोणतीही चूक केलेली नाही. प्रियांनो ऐका, बायबल आम्हाला सांगतं नीतिमान हा सिंहासारखा निर्भय असतो. तुम्ही धैर्याने जीवन जगायचं आहे. तुमच्या चहूबाजूचे लोक तुमचे शत्रू बनलेले असले तरी तुम्ही हिमतीने जगायचं आहे. जेथे तुम्ही सेवा करत आहात भले तुमच्या चहूबाजूला विरोधी लोक असतील, तुम्ही धैर्याने जगायचं आहे. जेव्हा तुम्ही चर्चचं बांधकाम करू पाहत असता तेव्हा त्या बांधकामाविरुद्ध लोक विरोधात उभे राहिले तर तुम्ही धैर्याने सामना करायचा आहे. नोकरी करण्याच्या जागेमध्ये तुमच्या जीवनामध्ये अडचणी आणि समस्या आणून तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यासाठी भले कोणी काहीही प्रयत्न केले, तुम्ही हिमतीने राहायचं आहे. तुमची ती हिंमतच तुमच्या जीवनामध्ये विजय प्राप्त करून देईल व तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोहोचवेल. भित्रेपणा जो आहे तो आमच्याकडून चुकीचे कामं करून घेतो. भित्रेपणा जो आहे तो आमच्याकडून
पाप करून घेत असतो. मनुष्याविषयीचं जे भय आहे ते आपल्याला देवापासून दूर करतं. पौल येथे बोलत आहे, यांच्यातील कोणीही माझ्या अपराधांचा पुरावा देऊ शकतात का? पुरावा देऊ शकत नव्हते. 9 वचन पहा. तेव्हा यहुद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलाला म्हणाला, यरुशलेमे जाऊन तेथे माझ्या पुढे ह्या गोष्टींविषयी तुझा न्याय व्हावा अशी तुझी इच्छा आहे काय? फेलिक्स जेवढा पापी व्यक्ती होता, हा फेस्त देखील तेवढाच दुष्ट होता. हा फेस्त जेव्हा यरुशलेममध्ये गेला तेव्हा यरुशलेमेतील लोक म्हणाले, पौलाला येथे बोलावून आणा व त्याचा न्याय येथेच करा. असं म्हटल्यावर फेस्त त्यांना काय म्हणाला? मी कैसरिया येथे जात आहे. जर तुम्हाला पौलाविरुद्ध काही दोष ठेवायचा असेल तर तुम्ही तिकडे या. तुमच्यातील मुख्य लोकांनी तिकडे येऊन त्याच्यावर तो आरोप प्रूफ करावा. बोलला की नाही? बोलला. तेथे ती गोष्ट बोलणारा फेस्त आता आपले शब्द तो का पालटत आहे? तिकडे एक वाक्य इकडे एक वाक्य असं तो का बोलत आहे? त्याचं कारण काय आहे तेही बायबलमध्ये आहे. ते कोणतं होतं? 9 वचन पहा. तेव्हा यहुद्यांची मर्जी संपादन करण्याच्या इच्छेने फेस्त पौलाला म्हणाला, जो मनुष्यांना खुश करू पाहत असतो तो स्थिरपणे शब्द देऊ शकत नाही. हे तुम्हाला माहित आहे? जर तुम्ही मनुष्यांना खुश करणारे व्यक्ती असाल तर तुमच्या बोलण्यात स्थिरता राहणार नाही. समजा तुम्ही माझ्याकडे आले, तुम्ही मला खुश करण्याकरिता तुम्ही माझी प्रशंसा केली आणि त्यानंतर जे माझ्यावर थोडे जळफळतात, ज्यांना माझ्याविषयी वैर आहे, त्यांच्याकडे तुम्ही गेले आणि त्या व्यक्तीने विचारलं, सतीश कुमारचं सध्या काय चाललं असं म्हटल्यावर मग त्याला खुश करण्यासाठी तुम्ही तेथे काय बोलणार माहितीये? माझ्या विरुद्ध त्याला तुम्ही बोलणार आणि येथे आल्यावर मला आवडेल असं तुम्ही बोलणार व तिकडे जाऊन माझ्या विरुद्ध तुम्ही बोलणार. मग तुम्ही असं का बोलत असता? कारण तुम्ही मनुष्यांना खुश करू पाहत आहात. याला काय म्हटलं जातं? जसा भेष. हे तुम्हाला कसं माहितीये? जसा भेष तसा वेश. ज्यांच्या जवळ जाणार त्यांचं कौतुक करणार. ही आत्मीयता नाहीये. व्यक्तीच्या समोर तुम्ही एक बोलत असाल व पाठीमागे दुसरंच बोलत असाल, हो, हे कपट आहे. इकडे एका बाजूने बोलणं, तिकडे दुसऱ्या बाजूने बोलणं, हा कपटी स्वभाव आहे. फेस्ताकडे पहा. जेव्हा तो यरुशलेममध्ये होता, सर्व लोकांना म्हणाला, तिकडे या, तेथेच निर्णय करूया, बोलला. पण तेथे आल्यानंतर सर्व यहुदी लोक जेव्हा तिथे आले तेव्हा सर्व यहुदी लोकांना पाहून, हा एक अधिकारी होता ना, तो तेथे शासन चालवत होता ना, राज्याचं नेतृत्व तो करत आहे ना, यामुळे त्याला आता कशाची गरज भासली माहीत आहे? याला लोकांची गरज भासली. जे घडत आहे तो न्याय आहे किंवा अन्याय आहे याची मला गरज नाही. माणसांना मी खुश करत आहे किंवा नाही एवढंच मला पाहिजे. माणसांना खुश करू पाहणारा कोणताही व्यक्ती आपल्या जीवनामध्ये कोणत्याही स्थितीमध्ये स्थिर असं जीवन जगू शकत नाही व धार्मिकतेने चालू शकत नाही. त्याच्या विचारांमध्ये स्थिरता राहणार नाही, त्याचे शब्द स्थिर राहणार नाहीत, त्याच्या वागण्यामध्ये स्थिरता राहणार नाही. कशामुळे? कारण त्याचा स्वभाव आत्मिक अजिबात नाहीये. फेस्त काल जे बोलत होता ते वेगळं होतं आणि आज जे बोलत आहे ते वेगळं आहे. कशामुळे? तो माणसांवर अवलंबून जीवन जगत होता, यामुळे त्याच्या शब्दांमध्ये बदल झाला. पण पौल हा स्थिर विचारांमध्ये राहणारा होता. चला यरुशलेमला याला घेऊन जाऊ असं म्हटल्यावर पौल म्हणाला, मला यरुशलेममध्ये जाण्याची गरज नाहीये, कारण मी तेथूनच आलो आहे व मी रोमन आहे. यामुळे मला कैसराच्या समोरच माझा न्याय व्हावा अशी इच्छा आहे. यरुशलेमला जाण्याची गरज मला नाही. एका रोमन व्यक्तीच्या वरील असणारा अपराध प्रूफ झाल्याशिवाय त्याला दंड देणं शक्य नव्हतं. पहा प्रेषितांची कृत्य 25 अध्याय वचन 27. कारण बंदिवासास पाठवताना त्याच्यावरील दोषारोप न कळवणे मला ठीक दिसत नाही. मला ठीक दिसत नाही. 18 व 19 वचन देखील पहा. वादी उभे असता ज्या वाईट गोष्टींचा त्याच्याविषयी माझ्या मनात संशय आला होता, त्या बाबतीत एकही आरोप त्यांनी त्याच्यावर ठेवला नाही. केवळ त्यांच्या धर्माविषयी व जो जिवंत आहे असे पौल म्हणतो
असा कोणी मृत झालेला येशू ह्याच्याविषयी ह्याचा व त्यांचा वाद होता. हा जे काही शिक्षण देतो त्याविषयी त्यांचा वाद आहे. त्याच्या जीवनामध्ये पौलाने कोणताही अपराध केलेला नाही. पौल अपराधी नाही. फेलिक्सने ज्याप्रमाणे सर्व काही माहीत असून देखील न्याय न देता, निर्णय न देताच आपल्या मार्गाने तो निघून गेला, हा फेस्त देखील असाच होता. याचं कारण ठाऊक आहे. हे सर्व जण शासन चालवत होते. शासन चालवणारे लोक ते शब्द देतात आणि शब्द विसरून जातात. लोकांची ताकद त्यांना पाहिजे असते. हा न्याय आहे किंवा अन्याय आहे याची गरज नसते. पौलाबद्दल हे लोक जे सांगत आहेत ते खरं आहे की खोटं आहे याची गरज नाही. हे यहुदी लोक पुष्कळ आहेत, यांचा सपोर्ट मला पाहिजे आहे. पौलाला काही हो मला काय, ख्रिस्ती मंडळीचं काही हो मला काय करायचं, ख्रिस्ती लोकांना काही झाले तरी आम्हाला काय, असा जो स्वभाव आहे त्या काळचा जो अधिकारी होता तो फेस्त दाखवून देत आहे. परंतु लक्ष द्या, फेस्त कसाही वागला, फेलिक्सने कितीही दुष्टपणाचं वर्तन केलं, पौलाविषयी देवाने ठरवलेलं होतं. ते काय होतं? पौलाला कोठे घेऊन जायचं होतं? त्याला रोम येथे घेऊन जायचं आहे असं देवाने ठरवलेलं होतं. व त्या निर्णयावरती यांच्या कोणत्याही निर्णयाचा परिणाम होणार नाही. बारकाईने जर आपण पाहिलं तर फेलिक्सने कोणताही निकाल न देता निघून गेला. फेस्त देखील कोणताही निर्णय न घेता शेवटी नंतर त्याने काय केलं माहीत आहे? परमेश्वर पौलाला जेथे घेऊन जाऊ पाहत होता त्याच ठिकाणी त्याला पाठवून देत आहे. पुन्हा सांगत आहे, तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहात तर, देवाच्या हातामध्ये तुमचं जीवन असेल तर, तुम्ही कधी कोठे पोहोचलं पाहिजे तेथे तुम्हाला पोहोचविण्यात येईल. यामध्ये कोणत्याही व्यक्तीने अडवण्याचा प्रयत्न केला तरीही ते कधीही थांबू शकत नाही. तुम्ही ट्रेननी चाललेले असाल, ज्या नगरात तुम्हाला जायचं आहे, तुम्ही जाण्यासाठी त्यात बसले, थोडीशी ट्रेन थांबू शकते, थोडी स्पीडने चालू शकते, हळू चालू शकते आणि अनेकदा जास्त वेळ थांबू शकते. हे थांबणं, पुढे जाणं, स्पीड कमी होणं, पुन्हा वाढणं, पुन्हा थांबणं, यांतील कोणतीही गोष्ट तुम्हाला तुमच्या इच्छित स्थळी न पोहोचवणार हे होऊ शकत नाही. ज्या स्थळी तुम्हाला पोहोचायचं आहे तेथे तुम्ही जाणार. पौलाला हे सत्य ठाऊक होतं, यामुळे तो अजिबात घाबरला नाही, भयभीत झाला नाही. आपलं जीवन पूर्णपणे परमेश्वराच्या इच्छेसाठी त्याने सोपून दिलं. शेवटी आता फेस्त पौलाला म्हणत आहे, ठीक आहे, जशी तुझी इच्छा आहे, कैसरा पुढे जाऊन तुला जे काही सांगायचं असेल ते सांग. अशा प्रकारे त्याला सांगावं लागलं आणि पौलाला पाठवून द्यावं लागलं. शेवटी परमेश्वराचीच इच्छा पौलाच्या जीवनामध्ये पूर्ण झाली. बायबल आपल्याला सांगतं, देवावरती प्रीती करणाऱ्यांसाठी म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यांसाठी सर्व गोष्टी मिळून त्यांच्या जीवनासाठी कल्याणकारकच ठरतात. प्रियांनो ऐका, जर तुम्ही देवावर प्रेम करणारे आहात, देवाच्या इच्छेमध्ये राहत आहात, तर जे काही वातावरण विपरीत दिसत आहे ते तुम्हाला अडखळण्याप्रमाणे वाटू शकतं, परंतु त्या पाठीमागे परमेश्वराची महान इच्छा आहे व ती पूर्ण होईल. हे सत्य आज आपण जाणून घेऊन का नाही आपण शांतीने जीवन जगावं? चला आपण मिळून प्रार्थना करूया. प्रत्येकाने प्रार्थनेमध्ये सहभागी व्हावं. पवित्र परमेश्वर देव बापा, पौल हा तुझ्या हातामध्ये होता, तुझ्या इच्छेत चालत होता. चिंता करून आणि घाबरून जाऊन, हताश होण्याद्वारे किंवा मग निराश होण्याच्या द्वारे आम्ही काही मिळवू शकणार नाही, काही प्राप्त करणार नाही. देवा, हे खरं आहे की तो सैतान आम्हाला हताश करण्यासाठी, आम्हाला दुःख देण्यासाठी, आम्हाला खेदित करण्यासाठी व आमची निंदा करण्याचा जेव्हा तो विचार करतो, तो आमच्या आजूबाजूच्या लोकांचा उपयोग करून घेतो. नोकरी करतो त्या जागेमध्ये, जेथे राहतो त्या जागेमध्ये, व्यवसाय करण्याच्या जागेमध्ये व त्याचप्रमाणे नातलगांद्वारे, कुटुंबातील लोकांद्वारे. देवा, तो सैतान वेळच्या वेळेला बापा आम्ही जे तुझे लोक आहोत आम्हाला परीक्षेत पाडण्यासाठी, दुःख देण्यासाठी, त्रास देण्यासाठी देवा जेव्हा तो प्रयत्न करतो, देवा आम्ही ही वास्तविकता समजून घेऊन तरी देखील शांतीने जगत राहण्याची कृपा वचन ऐकणाऱ्या प्रत्येकाला, जे या परिस्थितीत आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला देवा त्यांना सुरक्षित अशा स्थळामध्ये घेऊन जा.
देवा, आमच्या जीवनाविषयी जी काही तुझी इच्छा आहे ती तू निश्चित सिद्धीस नेणार आहे, पूर्ण करणार आहेस. यात देवा कोणताही संशय नाही. देवा, हे सत्य आम्ही जाणून घेऊन आम्ही शांतीने जीवन जगावं अशी कृपा तू आम्हाला दे. येशूच्या पवित्र नावाने प्रार्थना मागतो बापा. आमेन. आमचा पत्ता कलवरी, पोस्ट बॉक्स नंबर 30, कुकटपल्ली, हैदराबाद 72.